या बातमीचे प्रायोजक पीजी पब्लिक स्कूल नंदुरबार। भाजप शिवसेनेत युती झालेली आहे। पक्ष आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका संयुक्तिक लढवणार असून जिल्ह्यातून काँग्रेस मुक्तीचा संकल्प केल्याची माहिती खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक नंदुरबारात घेण्यात आली। त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद झाली। त्यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित बोलत होत्या। त्या म्हणाल्या, आगामी निवडणुका व भाजप शिवसेना एकत्रितरित्या लढवण्यात असून त्यासाठी चर्चा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। मतदारसंघात 5 वर्षात विकास कामांची अनेक कामे केलेली आहेत। सरकारच्या प्रत्येक योजना तळागाळात लोकांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळाले असून जिल्ह्यातील सिंचनसह अनेक प्रश्नावर लोकसभेत मुद्दा उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले। प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर विक्रांत मोरे, आमशा पाडवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष रीना पाडवी, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, जिल्हा प्रमुख वसंत पाटील, मोहन खानवानी उपस्थित होते। युतीची घोषणा झाली आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टी शिवसेना ची जी युती आहे त्याची आज पहिली बैठक या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे। त्यामध्ये शिवसेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी, शिवसेना जिल्हा प्रमुख आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय गावित साहेब, अशा पद्धतीने या ठिकाणी आज पहिली समन्वय बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि अधिकृतपणे आता भारतीय जनता पार्टी शिवसेनाची युती नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील या लोकसभा निवडणुकीसाठी झालेली आहे। तर त्याची आज ही बैठक आम्ही घेतो। पुढच्या निवडणुकांमध्ये जसं विधानसभेचं देखील युती झालेली आहे, तर या पुढच्या काळात देखील भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही अशाच प्रकारे एकत्रितपणे या जिल्ह्यामध्ये काम करणार। तर कार्यकर्त्यांचं आता वेगवेगळ्या निवडणुका आपल्या जिल्ह्याच्या मागच्या काळात झाल्या, त्यामध्ये समोरासमोर बऱ्याच निवडणुका लढलो भारतीय जनता पार्टी शिवसेना। स्वाभाविकपणे मिक्स फिलिंग्स लोकांच्या होत्या, परंतु पक्षाचा आदेश भारतीय जनता पार्टीला देखील आहे, शिवसेनेला देखील आहे आणि आज एकत्रितपणे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आपल्याला एकत्रितपणे लढायचं आहे असा आमच्या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांचा निर्णय असल्यामुळे पार्टीच्या कार्यकर्त्यांना आम्हाला एकत्रितपणे काम करायचंच आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपला जिल्हा काँग्रेस मुक्त आम्हाला करायचा हे आमची